गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अन्नदाता धान्य उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी मोरगाव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता अर्जुनी मोरगाव येथे भव्य शेतकरी आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। या आंदोलनाला महाविकास आघाडीने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने आपला पाठिंबा दिलाय। हे आंदोलन मयूर झेरॉक्स पासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलं। या आंदोलनात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली। या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। यामध्ये शासनाने धान्य खरेदीची उद्दिष्ट तातडीने वाढवून उरलेले धान खरेदी करावी, आदिवासी महामंडळ तसेच मार्केटिंग फेडरेशन धानाचे देयक 31 मार्च पूर्वी अदा करावे, मका खरेदी केंद्र सुरू करावे, धान खरेदी अजूनही पूर्ण न केल्यानं त्यांचे देयके पूर्णपणे न दिल्यानं शेतकरी 31 मार्चला कर्ज भरू शकत नसल्यानं आधीच सरकारने 30 जूनपर्यंत बँक शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी दबाव आणू शकत नाही असं पत्र असल्यानं 31 मार्चला कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेने थकीत करू नये, धानाला बोनस जाहीर करावा, शेतीसाठी 16 तास वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना पूर्ववत देणं सुरू करावं, सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, बाजार समितीचे मार्केटिंग यार्ड सुरू करून भावांतर योजना सुरू करावी, 2019च्या महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहनपर राशीमधील 50,000 उरलेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चच्या आत द्या, रब्बी हंगाम धान आणि मका ई-पीक पाहणी सुरू करून सातबारा ऑनलाईन पोर्टल सुरू करावं। तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना गोंदिया सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक यांनी 2% गाळा रक्कम दिली। ती 2% गाळा रक्कम 2023-24, 24-25च्या स्तरावरील सहकारी संस्थांच्या नावे कर्जावर चढवली आहे। ती पूर्ववत परत करण्यात यावी आणि सहकारी संस्थांना न्याय द्यावा। तसेच 30 सप्टेंबर 2025 पासून थकीत कर्जावरील संस्थांचे व्याज बँकेनं बंद करावे, अशा विविध मुद्द्यांवर शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आले। आंदोलनस्थळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांसह संबंधित विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसंदर्भात शासनाला पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय। जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास 8 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। यावेळी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित कुमार बाळबुद्धे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम धामट, पंचायत समिती सभापती तथा सदस्य कविता कोडापे, भाग्यश्री सयाम कुंदा लोगडे, शालिनी डोंगरवार, अभाआवी अध्यक्षा भूमेश्वरी मंगेश भलावी, सर्व सहकारी संस्थांचे अध्यक्ष तथा शेतकरी बांधव उपस्थित होते। शासनाने धान खरेदीची उद्दिष्टे वाढवून जे उरलेले शेतकरी आहेत त्यांची धान खरेदी करावी, तसेच धानाचे उरलेले पेमेंट देयक आहेत ते शेतकऱ्यांना प्रदान करावे, आदिवासी महामंडळ तसेच मार्केटिंग फेडरेशन यांचे 31 मार्चच्या आधी शासनाने देयक द्यावे, अन्यथा जो 31 मार्चला आपला शेतकरी कर्ज भरू शकत नाही त्यांना त्यांची तारीख वाढवून 30 जून करून द्यावी। कारण की शेतकऱ्यांनी यांना कर्ज ते धान उत्पादक शेतीसाठी दिलेलं आहे। तसेच शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करावे हे गरजेचे आहे। धानाला बोनस जाहीर करावा, आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत। तसेच शेतीला विद्युत पुरवठा 16 तासाचा हवा आणि ज्यांचे डिमांड भरलेले आहे त्या लोकांना विद्युत कनेक्शन देणे अति गरजेचे आहे, त्यांना विद्युत कनेक्शन द्यावे। तसेच बाजार समितीने मार्केटिंग यार्ड सुरू करून भावांतर योजना सुरू करावी, तसेच सरसकट कर्ज माफ करावे। आम्हाला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जो सिस्टम जिवंत ठेवला त्याला 50,000 ही रक्कम योग्य वाटत नाही। तर महात्मा ज्योतिबा फुले याच्यामधील काही उरलेल्या शेतकऱ्यांचे 50,000 राशी बाकी आहे त्यांची 31 मार्चच्या आधी जमा करावी आणि जिल्हा GDCC बँक यांनी जी येथील सेवा सहकारी संस्थांना 2% गाळा रक्कम दिली, ती 2% गाळा रक्कम कर्जात जोडली, ती वापस त्यांनी जशीच्या तशी 2% गाळा रक्कम संस्थांना द्यावी आणि थकीत कर्ज शेतकऱ्यांचा जो 30 सप्टेंबर
2025 पासून कर्जमाफी झालेली आहे. त्यांचे थकीत कर्जावरील बँकेनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्यावरील व्याज त्वरित थांबवावा, ह्या एवढ्या मागण्या घेऊन आम्ही आज इथं आलेले आहोत तहसील कार्यालयामध्ये. तहसीलदार साहेबांनी 11 त्यांनी आम्ही निवेदन दिलं. त्यांनी सर्व डिपार्टमेंटचे लोक बोलावून ठेवले. त्यांनी उत्तर आम्ही वरती करून समाधानकारक उत्तर दिले. तर आमच्या तालुक्यातील हा धान उत्पादक शेतकरी इथल्या तहसीलदार साहेबांना त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन आम्ही दिलेले आहे. ते निवेदन घेऊन तहसीलदार साहेब त्यांच्याकडून जाऊन आम्हाला येत्या 10 दिवसात किंवा 7 दिवसात कळवतील आणि आम्ही अन्यथा 7 दिवसांनी इथंच पुन्हा आंदोलन करू आणि इथं जिल्हाधिकारी साहेबांना ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला यावं लागेल आणि यावंच लागेल. ज्या मागण्या आताच ललित भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफीचा मुद्दा आहे, धानाचं उद्दिष्ट वाढवणे आणि नवीन जे रब्बीचे पिकाचं जे उत्पादन येणार आहे रब्बी मक्याचं आणि धानाचं त्यांची खरेदी ही करण्यात यावी व या खरेदीची व्यवस्था जर भविष्यात 8 दिवसात जर करण्यात आली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील. एवढंच मी TV माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. गोंदिया न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.